चाललीस? नमस्कार यूट्यूब फॅमिली, संगीता बनसोडे फार्मर हे माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. 4-5 दिवस झालं शेताला आलो नाही बघा. आलो आता रात्री एवढं पाणी पडलं आणि एवढं वारं सुटलं, लोकांचे पत्र उडू लागले बघा. आमच्या तिळाची कशी राख लागली, कशी वाट लागली, काहीच माहीत नाही. आता तिकडे जायचं आहे बघा. आलं की कुत्रीला खायला टाकलं बघा. हे बघा, थोडी खिचडी टाकली, खाल्ली बिचारी. खिचडी खाल्ली, थोडीच आणली होती हिला खिचडी, आम्ही पण थोडीच खाल्ली होती. मग आता चला मग तीळ बघू कसा झाला, काय नाही, आडवा पडला की काय आहे की. आमच्या तुरीचे ते काटका असतात ना, त्या तुरीच्या काटकाच्या वरी फुल दिसत गेलंय. आता इथं आल्या गाडी उभा केली आणि इथं उतरलो तर तिथं काय दिसणार गेलं बघा. तुरीच्या वरी एकही फुल दिसणं आलं की झाडाचे शेंडे दिसणं गेले. आता तिथं गेल्याच्या नंतर कळते बघा, काय आडवा पडला का मोडून गेला का उडून गेला, काहीच पता नाही. मग चला मग हिरीला जरासं पाणी बघतो कसं झालं काय नाही, कसं आहे वातावरण. 4-5 दिवस झालं आलो. ए ग पायात ग, तू कशी करायली, मला पाडतो काय हिरीत बाई. हिरीला तर पाणी रट्टावून आलं, रोजच्यापेक्षा बरंच लय आलं, जमा झालं. आता आज दिवसभर झालं लाईटच नाही बघा. घरी पण लाईट नव्हती, झाली आता 14% चार्जिंग झाली. 2:15 वाजता लाईट आली तर मोबाईल चार्जिंग करून घेऊन आलो बघा शेताला. शेतातली तर लाईट नाहीच. चला मग तिळाकडे जाऊन बघूत काय झालं, कसं झालं. लई वारं होतं रात्री, मी लाईव्ह घेतलं होतं. खूप भीती वाटू लागली, गरजू पण लागलं. पडलं बरंच पण नरम झालंय रान. तिळाला पाणी चालू होतं बघा, लाईट नाही काय नाही. जाऊत मग आता तिळाकडे. थोडं पाणी आणलं की याला, बरंच ऊन आहे. चल गा चल तिकडं तिळाकडे जाऊत बायचा. मा एकच झाडाचं किती छान कणीस भरलंय. हे बघा टाळका सगळी नेली काय की काढून. किती छान आले हिंगदाणे याच्यात. हे बघा किती छान भरलंय बघा. जाता आंब्याकडे जाऊन बघा काय कसं झालं काय नाही. लई वारं होतं हो, पडलेच असतील. अरे बापरे, पडलेतच हो, आंबे पडलेतच, झडून गेली बघा. आमच्या भैयाला म्हणलं सकाळी घेऊन चल, जाय र घेऊन जाय, आंबे पडले असतील, रायतं तरी टाकायचे भैया म्हणलं. आलं नाही पोरग. आता उन्हानं दिवसभर उन्हानं तपले तर रायतं टाका म्हणलं होतं बघा. हात बरेच आंबे हात, जास्त काय पडले नाही तर. वारं वारदान झालं नाही का हो रात्री, खूप मोठं पाणी पडलंय. राहते तरी टाका, आता काय करावं, काय नाश करावं काय बापा. पडलेली आंबे काय ना खराब झाले. इथं पडलेल्यात काय तर हरभरे सांडले तर जाताना घेऊन जावा. भया जमा तरी कर, मग मी तिकडं तीळ बघून येतो. हा कर मग. हे बाई इकडले चक जमा कर, चांगले मोठे घे, बारीक घेऊ नको. हो कर मग, कर जमा कर. तिच्या हात केला चालू. हा चालू तोच केलं. हे बघा यूट्यूब फॅमिली, आलो बघा कसा झोपला हो. सगळा तीळ झोपून गेला, धडधडच केलं बघा. आता तिथून तीळ दिसना गेला. अशा मला तिथूनच आल्याच तिळाच्या बोंड्या दिसतात, तिळाचे ते हे फुलं दिसतात, शेंडे दिसतात. त्या तुरीच्या झाडाच्या वरून मला दिसत गेले बघा. दिसना गेलं, तिथूनच धडधड करत आलं. जवळ येत भला एवढं धडधड करायला बघा की कसा झोपून गेला बघा तीळ एवढा चांगला. काय करावं काय नाही. हे बघा किती मेहनत केली बरं आम्ही याला, किती मेहनत केली, किती कष्ट केलं बघा. आता 15-20 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये आता हातात यायचं तीळ. कसं झालं बघा. एवढं वारं होतं. पाऊस काय लय मोठा नव्हता, पण वारं एवढं मोठं होतं की लय भयानक वारं होतं बघा. काय करते हो शेतकरी असं हो लागल्यावर. आता करालो बघा थोडं असं एक पाटी धरून असं थोडं वाकवालो. कोणता मोडला, कोणता वाकला, मोडू नाही गेला, मोडलेला पडते. आता काय
उभा करालो बघा, काय करा असं धरून. अरे मोडू नाही, चला उभा करायला गेले. आणि किती दिवस आहे की वारं पाणी, हा मोडूनच गेली झाड. मोडलेली मोडूनच राहू देवा. वाकलाय फक्त, मोडला नाही, वाकलाय. तरी पण आज वारं सुटलं की पडतेच, उभा केलं तरी पडायलाच. राहू देवा काय की, मोडला नाही, वाकलाय. आता आज उभा करून रात्रीतून अनेक पाणी पडलंय, अनेक वारं सुटलं की मोडते त्यानं. मग उद्या येऊन बांधू तरी. हा वाकलाय फक्त त्यानं, अद्दर हाय. कसं करावं मंडळी बघावं, याला काय करावं काय नाही, का उभा करावं काय, असं धरून बांधावं, एवढ्याला धरून. असे 10-15 झाडं. काय करावं शेतकरी मित्रांनो, तुम्ही सांगा बरं. तीळ पडलेल्या तिळाला काय करू शकता तुम्ही, काय करता तुम्ही, आम्ही काय करावं सांगा बरं तुम्ही. पर्याय काढा बरं. आता बोंड्या लागल्यात बघा, हिंग बघा लागाल्यात. आता थोडं काही निबरल्या नाही त्या बोंड्या, काय करा बाबा. उभा करायला गेलं तर अनेक वाकाला बघा, हे बघा अनेक वाकाला तीळ उभा करायला गेलं की. मग घरून काही सुतळ्या फितळ्या काही सुडके आणून असं धरून बांधाव काय की. मग उद्या येऊन आणखी आज रात्री पाणी पडलं तर आणखी वारं सुटलं तर आणि जशाला तसंच होऊन जाते. उभा करून आणखी वारं आलं की मोडूनच जाते. मग ते मोडल्यानं त्याला कमजोरपणा येते. आता हे परिपक्व व्हायला त्याला हे राहत नाही, ताकद राहत नाही. वाकलेल्या झाडाला काही होत नाही, मोडल्यानं थोडं कमजोरच होते ना. राहू देवा काय की. हे बघा, हे दाखवा कॅमेरामॅन, हे बघा कसा वाकलाय बघा, सगळा झोपलाय बघा. कसं करा बाबा, काय सुधारणा आलंय. सगळा आडवा पडून गेला, मोडला पण काही. हे बघा असं मोडून पण गेला. हे असा मोडला पण वाकला पण बराच मोडला हिंग. हे बघा काय आता काय लागते त्याला, काय होती काय होणार आहे आता याचं, अवघड आहे बाबा. हे बघा सगळा झोपला बघा तीळ मंडळी. हे बघा किती छान बोंड्या लागल्या होत्या बघा, माल पण भरपूर लागला होता. वारं खूप भयानक होतं, लय भयानक होतं रात्रीचं वारं. बघा निसर्ग कवा पिकावर कोपते, शेतकऱ्याच्या जीवावर. हे बघा सगळी वळ झोपली बघा. तिकडच्या काय वळी तेवढ्या काय झोपल्या नाही, तर पडला नाही तिकडचा. हे इकडची वळ कडची असल्यामुळं तरी हे तुरीचे काटकं होते बरं. हे झाडं मिरची पण होती बाजूला. तिळाला जास्त वारं लागलं आणि नाजूक जात असते ना तिळाची. पडला बघा सगळा झोपला तीळ. हे बघा तुम्ही सांगा बरं याचा काय पर्याय करा. उभा जर केलं तर रात्रातून आणि जर वारं पाऊस जर आलं तर उभा केलेलं आणखी मोडून जाईल. मोडल्यानंतर त्याच्यात जीवच राहत नाही. काय याचा पर्याय काय असते सांगा बरं तुम्ही. जास्त व्हिडिओ करू शकत नाही मी, मला वेगळंच व्हायलंय बघा.
हे कडकडचे झाडं राहिले तर आणि सगळा मधला आडवा पडला बघा. माल तर एवढा भरपूर लागला बघा, बद 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 बद. पण माल हातात येण्याआधी निसर्गानं घात केला. हे बघा इकडच्या वळीला माल पण तेवढा नाही, तेवढा चांगला पण नाही तीळ, पण हे उभा आहे बघा. तरी पडलं याच्यात 10% काहीतरी पडलंय, थोडंफार पडलंय, जास्त पडलं नाही. तरी हे तुरीच्या वळी हाता बरं वारं कसं लागलं असेल त्या पहिल्या वळीला. हे बघा ही झाली नाही बघा, काय झालं नाही हिला. काय करा मंडळी, बघा एवढं चांगलं पीक आलेलं नजर लागल्यासारखं झालं बघा. असं व्हायला नाही पाहिजे बरं. अवघड आहे बाबा, मला तर कसं तरीच वाटाले. हातपायच गळून गेले मित्रांनो. हे बघा एवढा झोपलेला तीळ.